मनोज जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचं आरक्षण आणि वेगवेगळ्या मागण्यासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली। आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड अंतरवलीला गेले। जरांगेची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही आणि जरांगे पाटलांनी ठरल्याप्रमाणे 30 मेला सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्याला एक दिवसही पूर्ण होतो की नाही तोपर्यंतच रात्री 1:15च्या सुमारास जरांगेंनी आंदोलन थांबवलं। सरकारनं त्यांना मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं आणि जरांगेंनी विखे पाटलाच्या हातून पाणी घेतलं। त्यामुळे एक दिवसापेक्षाही कमी चाललेल्या या आंदोलनाचं नवल वाटण्याजोग आहे। म्हणूनच कोणत्या मागण्यासाठी होतं हे आंदोलन, जरांगेंनी आंदोलन का मागे घेतलं, सरकारनं त्यांना काय आश्वासन दिलं, सरकारच्या आणि विखे पाटलांच्या शिष्टमंडळाचं हे यश मानावं का की जरांगेंची माघार, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून आंदोलनं केली। लोकांची गर्दी, जरांगेंना मिळत असलेली लोकप्रियता आणि आंदोलनामुळे होत असलेल्या परिणाम हे सगळं आपण सर्वांनी मागच्या काही काळात पाहिलं आहे। जरांगेंच्या आंदोलनाची संख्या आता 10 वर जाऊन पोहोचली आहे। गेल्या काही वर्षापासून ते मराठा समाजाच्या मागण्यासाठी सातत्याने ठराविक कालावधीनंतर आंदोलन करत असतात। मागच्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये त्यांनी मुंबईला आंदोलन केलं होतं, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता। त्यात सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं मान्य केलं होतं। त्यानंतर बऱ्याच काळानं जरांगेनं पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केल्यामुळे फोकसला आले। यावेळी आता ते कशासाठी आंदोलन करणार याची सर्वांना उत्सुकता होती। जरांगेंचं असं म्हणणं होतं की मुंबईतील आंदोलनात सरकारनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये आणि त्यामुळं आपण आंदोलन करत आहोत। यावेळी त्यांच्या एकूण 10 मागण्या होत्या, त्या म्हणजे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थानाचा GR काढा, 1994च्या धर्तीवर GR काढा, महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या, आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा, सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा, महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजेत, कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्यांची व्हॅलिडिटी द्या, मराठा समिती काही कामाची नसून ती बरखास्त करा, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या। जरांगेंनी 15 दिवसापूर्वी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आणि मराठा समाजाला 30 मेला मोठ्या संख्येनं आंतरवली सराटीमध्ये येण्याचं आवाहन केलं। आंदोलनाला प्रतिसाद किती मिळेल याची शंका होती आणि ती खरी ठरली, कारण राज्यात सध्या उन्हाचा जास्त कडाका आहे। अशा परिस्थितीत गर्दी जमणं अवघड होतं। दुसरं म्हणजे सध्या महागाई प्रचंड वाढलेली असून जनतेचे लक्ष तिकडे आहे। राजकीय दृष्ट्या म्हणाल तर विधान परिषदेच्या निवडणुकीची धावपळ सुरू आहे, त्यामुळं एरवी सारखी मोठ्या संख्येनं लोक आंतरवलीला दिसलेली नाहीत। जरांगेंशी आदल्या दिवशी चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आले होते। राधाकृष्ण विखे हे सरकारनं नेमलेल्या मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष असल्यानं हे काम त्यांच्याकडे आहे। या दोघांनीही जरांगेशी जवळजवळ 1.5 तास संवाद साधला। बराच संवादी माध्यमाच्या समोर झाला। त्यात जरांगे हे विखे पाटील आणि लाड यांचं काही ऐकून घेत नसल्याचं चित्र दिसत होतं। हे दोघेही नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, पण हे प्रयत्न फोल ठरले। अखेर 30 मेला जरांगेंनी सकाळी 10 वाजता उपोषण सुरू केलं। गर्दी जमत चाललेली होती। जरांगेंनी हे उपोषण भर उन्हात सुरू केलं। वर रणरणत ऊन आणि खाटेवर असणारे जरांगे, समोर माध्यमांचे माईक्स आणि बाजूला घोषणा देणारे लोक, असं चित्र पुढं बरेच तास चालत राहिलं। दुपारचं ऊन इतकं होतं की जरांगेंना सहन झालं नाही, त्यांना उलट्याही झाल्या आणि त्यांची प्रकृती बिघडायला लागली। आंदोलन चालू असताना विखे पाटील आणि प्रसाद लाड अंतरवलीतच होते। त्यानंतर त्याने गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात बसून जरांगेबरोबर असणारे मराठा समाजाचे नेते आणि अभ्यासक यांच्याशी चर्चा केली। सरकारनं त्यांच्या काही मागण्या पूर्ण करणार असल्याचं सांगितलं। त्या मागण्यानंतर या मंडळांनी जरांगेंना सांगितल्या आणि जरांगेंनी आपला होकार कळवला। या पूर्ण होणार असलेल्या मागण्या होत्या 58 लाख नोंदीचे दस्तवेज जरांगेंना दिले जाणार, नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिले जाणार, जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेणार, सातारा गॅझेटसाठी सरकार आणखी 1 महिना वेळ घेणार, शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ मिळणार, प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन नंबर असेल, आरक्षण समितीचे अध्यक्ष विखे पाटलांनी स्वतंत्र हेल्पलाईन असेल आणि मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार। रात्री 12:30 नंतर हालचाली सुरू झाल्या। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे आंदोलनाच्या ठिकाणी आले। जरांगेंनी काही वेळ उपस्थितांशी संवाद साधला। सरकार सर्व मागण्या पूर्ण करतंय की नाही यावर लक्ष ठेवणार असल्याचं ते म्हणाले आणि
सोडायचं का उपोषण असं कार्यकर्त्यांना विचारलं. कार्यकर्ते हो म्हणाले आणि जरांगेंनी उपोषण सोडलं. त्यांना तत्काळ संभाजीनगरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनोज जरांगेची आजवरची उपोषणं पाहिली तर त्यातलं सर्वात मोठं उपोषण होतं 16 दिवसाचं आणि आता सर्वात कमी उपोषण होतं 4 ते 5 दिवसाचं आणि आता हे उपोषण होतं 15 तास. त्यामुळे आता त्याची ही हलक्या आवाजात चर्चा सुरू आहे. जरांगेची कडक उन्हामुळे प्रकृती खालावली त्यामुळे हे उपोषण सोडावं लागलं असं बोललं जातंय. तर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला याचं हे श्रेय जातं असल्याचंही म्हटलं जातंय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हे आंदोलन स्क्रिप्टेड होतं असं आता जरांगेच्या विरोधात लवकरच आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेच्या उपोषणाला एकदिवसीय नाटकाचा प्रयोग म्हटला आहे. त्यामुळे जरांगेंना कमीत कमी काळात मॅनेज करायला सरकारला आलेलं यश म्हणावं का? उपोषण उन्हाच्या त्रासामुळे थांबवण्यात आलं की त्याला इतरही काही कारणं होती? येत्या काळात खरंच जरांगेंच्या मागण्या राज्य सरकारकडून पूर्ण करतील का? त्या दृष्टीने सरकार काय पावलं उचलतील आणि भविष्यात जरांगे काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.